योगी आपले मुख्यमंत्री तिकडे प्रचाराला जात आहे, तिकडे विनयभंग होत आहेत. उद्धव ठाकरेंचा PMCM फडणवीसांवर हल्लाबोल. मागच्या कार्यक्रमाला मी इथे आलो होतो तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी मिळाली. 58 वर्ष नेतृत्व करणं हे येऱ्या गबाळ्याचं काम नाही. जी परिस्थिती आपण पाहत आहोत यावरही काय बोलायचं, बोलून काही होणार आहे का, असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी भारत सरकारवर हल्ला केला आहे. भारतीय कामगार सेनेच्या 58व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज्य आणि देशातील राजकीय परिस्थिती, कामगार क्षेत्रातील मक्तेदारी, केंद्रातील भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला आहे. तसेच राज्यातील महिला अत्याचारांवरून फडणवीसांवर जोरदार टीका केली. आपण जी दिशा पकडली आहे त्यावरून पुढील वाटचाल होणार आहे, हाच आपल्या वार्षिक सभेचा हेतू आहे. दत्ताजी यांचं नाव घ्यायलाच पाहिजे. सन 1966 साली शिवसेना स्थापन झाली. दरवाजेची बेल वाजली. दत्ता साळवी पुढे आले आणि म्हणाले, नोकरी सोडून तुमच्यासोबत काम करणार. बाळासाहेब म्हणाले, इकडे काही नाही काळो काय, तरी ते म्हणाले तुमच्यासोबत काम करायचं आहे. आज हजारो लाखो लोकांना त्यांच्यामुळे नोकऱ्या मिळाल्यात. ही जिद्द होती, अशी आठवण उद्धव ठाकरे यांनी म्हटले. लोक येतात जातात, त्यांची कर्म त्यांच्यासोबत जातात. आगे बढो म्हणतो, पण तुम्ही सोबत असणार आहात का? सध्या वकवक सुरू आहे. सगळं मला पाहिजे. तुम्हाला जायचं असेल तर जरूर जा, पण जे केले त्यांचा काय सुरू आहे ते त्यांना विचारा. माणसं विकली जात आहेत. युनियन क्षेत्रात दुकानदारी सुरू आहे, असं म्हणत कामगार क्षेत्रातील सद्यस्थितीवर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. सगळ्या उद्योगांमध्ये माझे मालक ओळखीचे आहेत, पण माझं नातं गेटवर लागलेल्या भगव्याशी आहे, मालकाशी नाही. भगवा सोडून दुसरं फडकं आलं तर त्याचा फक्त वापर डोळे पुसायला होईल. अमेरिका इराण युद्ध सुरू आहे, ते लेझिमसारखंच चालू आहे. ही बातमी आलेली. दुबईमध्ये उत्तर भारतीय काम करत आहे. देश म्हणतोय परत या. ते म्हणतायत देशात येऊन बेकारीने मरण्यापेक्षा आम्ही बॉम्बने मरू. मेलो तरी चालेल, पण काम सोडून माझ्या देशात जाणार नाही, असं ते कामगार म्हणत आहेत. तरी नेत्यांकडे त्यांचं लक्ष जात नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा मारला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.